गुहागर मतदारसंघामध्ये रामदास कदम यांची सभा जी आहे ती 5 वाजता आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष या सभेकडे राहिलेलं आहे। कारण भाई या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवलेले शिवसेनेचे नेते होते, त्यांचा पराभव देखील झाला होता आणि यानंतर शिवसेना जी आहे ही अधिक सक्रिय झालेली आता पाहायला मिळते। सध्या काही वर्षानंतर भाई पुन्हा एकदा गुहागर मतदारसंघामध्ये येत आहे। सभेची तयारी ही अंतिम टप्प्यात झालेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्याशी बातचीत करणार आहे। सर, कशा पद्धतीने या सभेकडे बघताय? गेले 8 दिवस या सभेची तयारी करताना फिरण्याचा योग आला। गावागावात गेलो, जुने सहकारी भेटले आणि त्यांच्याकडनं जो प्रतिसाद मिळाला ती आजची ही रामदासभाईंची सभा आहे ही अति प्रचंड अशी सभा होणार आहे आणि निश्चितच एक माहोल भगवमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। आज संध्याकाळी रामदासभाई कदमांचे जे विचार आहेत ते विचार घेऊन लोक गावागावात जातील आणि निश्चितच ह्या मतदारसंघावरती शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RPI महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास हा मला आहे आणि मोठ्या संख्येने जनसागर या ठिकाणी येणार आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। कालच महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव हा संपन्न झाला। या उत्सवानिमित्त अनेक देवतांचे दर्शन करण्याचा योग आला। त्यावेळेला ज्या लोकांच्या भेटीगाठी झाल्या त्यांनी निश्चित सांगितलं की रामदासभाईंची सभा आहे, रामदासभाईंना ऐकण्यासाठी आम्ही निश्चितच त्या ठिकाणी येऊ आणि उत्तम असा प्रतिसाद लोकांनी आपल्याला दिलेला आहे। रामदासभाई निश्चितच तुम्ही निवडणूक ती पाहिलेली आहे, ज्या निवडणुकीमध्ये भाईंचा पराभव झालेला आहे, कशा प्रकारे तो संघर्ष तुम्ही पाहिला आहे? बघा, माझ्या मते रात गई बात गई, मागं काय झालं त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज लोकांची प्रतिक्रिया काय, आज लोक काय म्हणतात, आज माहोल काय आहे, आज माहोल हा महायुतीला माहोल आहे। एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही कार्य आहे, एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री आज या राज्याचा कारभार ऐकतोय आणि अतिशय लोकांना जे आवश्यक आहेत असे निर्णय घेऊन लोकांमध्ये लोकप्रियता आमच्या एकनाथ शिंदेंची आहे। रामदासभाईंसारखा एक कणखर नेता। मतदारसंघाची जागा जी आहे ह्या ठिकाणी भाई लढवली जागा काही दिवसच प्रचाराला मिळाले होते, त्यावेळेला झालेला माहोल होतं हे निश्चित चित्र पलटणारं दिसत होतं। आता एवढ्या दिवसानंतर भाई पुन्हा सक्रिय झालेत, कशा पद्धतीने माहोल दिसतोय? भाई खूप दिवसानंतर जरी सक्रिय झाले असले तरी भाईंच्या संपर्कामध्ये हा गुहागरचा शिवसैनिक जो कडवट शिवसैनिक आहे, जो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, हा भाईंच्या आणि माझ्या संपर्कात होता, आजही संपर्कात आहे आणि आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेसंदर्भात, बाळासाहेबांच्या विचारासंदर्भात आम्ही या ठिकाणी संवाद साधून होतो आणि निश्चितच त्याचा प्रतिसाद आजच्या ह्या बैठकीमध्ये पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही। भाईंची सभा किती निर्णायक ठरलं असं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी आणि कशा पद्धतीने हा प्रतिसाद आतापर्यंत मिळत गेला आहे? भाईंची आजची सभा ही खरोखर निर्णायक होणार आहे आणि जो आम्ही परिवर्तनाचा नारा दिलेला आहे गुहागरमध्ये निश्चितच परिवर्तन होणार आहे आणि निश्चितच परिवर्तन होऊन महायुतीचा आमदार हा विधानसभेमध्ये जाणार आहे। त्या ठिकाणी महायुतीचा भगवा हा फडकलेला या ठिकाणच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे, जनतेने परिवर्तन करण्याचा निर्धार केलेला आहे आणि निश्चितच हा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। तुमचं सुद्धा गुहागरशी नातं राहिलेलं आहे जिल्हाप्रमुख म्हणून, काय भास्कर जाधव ह्या वेळेला आव्हान वाटते सलग काही टर्म निवडून आलेत? बघा, भास्कर जाधवांच्या ठिकाणी आहेत। भास्कर जाधवांच्या बाबतीमध्ये जनतेमध्ये काय प्रतिक्रिया आहे ही बोलकी प्रतिक्रिया आहे आणि म्हणूनच मी जो परिवर्तनाचा शब्द जो वापरतोय तो त्याच दृष्टीने वापरतोय की जनतेने निर्णय घेतलेला आहे, जनतेने ठाम ठरवलेलं आहे की या वेळेला आम्हाला परिवर्तन हवंय म्हणजे हवंय। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।